सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, खालीलपैकी महाराणा प्रताप बुलबुल असे कोणाला म्हणतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए चिमणीला, ऑप्शन बी घोड्याला, ऑप्शन सी हत्तीला, ऑप्शन डी यापैकी कोणाला नाही। उत्तर येत असेल तर सर्वांनी कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। याचं उत्तर खालीलपैकी महाराणा प्रताप बुलबुल असे घोड्याला म्हणतात। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 2 आहे, खालीलपैकी कोणते पीक खरीपाचे नाही? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मोहरी, ऑप्शन बी भात, ऑप्शन सी कापूस, ऑप्शन डी बाजरी। याचं उत्तर खालीलपैकी मोहरी पीक खरीपाचे नाही। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 3 आहे, वाळवंटी प्रदेशातील मुख्य पीक कोणते आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए तांदूळ, ऑप्शन बी नाचणी, ऑप्शन सी गहू, ऑप्शन डी खजूर। उत्तर वाळवंटी प्रदेशातील मुख्य पीक खजूर आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 4 आहे, जगातील पहिला एड्सचा रुग्ण कोणत्या देशात सापडला? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया, ऑप्शन बी अमेरिका, ऑप्शन सी दक्षिण आफ्रिका, ऑप्शन डी भारत। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनललाही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईबही नक्की करून घ्या। याचं उत्तर जगातील पहिला एड्सचा रुग्ण दक्षिण आफ्रिका देशात सापडला। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 5 आहे, 31 ऑक्टोबर हा दिवस देशात कोणता दिवस म्हणून साजरा करतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए स्वातंत्र्य दिन, ऑप्शन बी राष्ट्रीय शांतता दिवस, ऑप्शन सी राष्ट्रीय आरोग्य दिवस, ऑप्शन डी राष्ट्रीय एकांता दिवस। याचं उत्तर 31 ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय एकांता दिवस म्हणून साजरा करतात। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 6 आहे, कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कापूस उत्पादन होते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए यवतमाळ, ऑप्शन बी परभणी, ऑप्शन सी अमरावती, ऑप्शन डी नाशिक। याचं उत्तर यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादन होते। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 7 आहे, भारतात ज्वारी या पिकासाठी कोणते राज्य आघाडीवर आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गुजरात, ऑप्शन बी महाराष्ट्र, ऑप्शन सी पंजाब, ऑप्शन डी आंध्र प्रदेश। उत्तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। याचं उत्तर भारतात ज्वारी या पिकासाठी महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 8 आहे, सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर येण्यासाठी किती वेळ लागतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 8 मिनिटे 20 सेकंद, ऑप्शन बी 5 मिनिटे, ऑप्शन सी 12 मिनिटे, ऑप्शन डी 15 मिनिटे। याचं उत्तर आहे, सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर येण्यासाठी 8 मिनिटे 20 सेकंद वेळ लागतो। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 9 आहे, ऑस्कर पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए साहित्य, ऑप्शन बी चित्रपट, ऑप्शन सी विज्ञान, ऑप्शन डी क्रीडा। याचं उत्तर ऑस्कर पुरस्कार चित्रपट क्षेत्रात दिला जातो। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 10 आहे, सोयाबीनमध्ये किती टक्के प्रोटीन असते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 40%, ऑप्शन बी 50%, ऑप्शन सी 60%, ऑप्शन डी 70%। उत्तर येत असेल तर सर्वांनी कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनललाही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही नक्की करून घ्या। ह्याचं उत्तर आहे, सोयाबीनमध्ये 40% प्रोटीन असते। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 11 आहे, सिंधुताई सपकाळ कोण होत्या? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए डॉक्टर, ऑप्शन बी शिक्षक, ऑप्शन सी पंतप्रधान, ऑप्शन डी समाजसेवक।
ह्याचं उत्तर आहे सिंधुताई सपकाळ समाजसेवक होत्या. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 12 आहे. उडणारे बेडूक कोणत्या देशात बघायला मिळतोय? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी श्रीलंका, ऑप्शन सी अमेरिका, ऑप्शन डी पाकिस्तान. ह्याचं उत्तर आहे उडणारे बेडूक श्रीलंका देशात बघायला मिळतो. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 13 आहे. असा कोणता पक्षी आहे जो दगड खातो? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए हंस, ऑप्शन बी मोर, ऑप्शन सी पोपट, ऑप्शन डी शामरूख. ह्याचं उत्तर आहे शामरूख पक्षी आहे जो दगड खातो. याचं उत्तर आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 14 आहे. चष्म्याची काच कोणत्या देशात बनते? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए जपान, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी इंग्लंड, ऑप्शन डी पाकिस्तान. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही नक्की करून घ्या. ह्याचं उत्तर चष्म्याची काच जपान देशात बनते. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. जो की आपला लास्ट जो की 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे स्कूटरचा शोध कोणत्या देशात लागला? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए रूस, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी ब्रिटन, ऑप्शन डी अमेरिका. जर याचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनललाही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही नक्की करून घ्या. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग GKच्या व्हिडिओमध्ये.